या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी तिच्या आणि जीवाच्या लग्नाचे फोटो बघत असते तेव्हा नंदिनीला जीवाबरोबरचे काही क्षण आठवत असतात. जीवाने दीपक बरोबर केलेली फाईट, त्यानंतर जीवाने तिच्यासाठी घेतलेले गजरे, एकत्र खाल्लेली पाणीपुरी, या सर्व गोष्टी एक एक करून नंदिनीला आठवत असतात. फोटो बघत असतानाच नंदिनीच्या हातून एक फोटो लाईक होतो. नंदिनी म्हणत असते, काय हे काय झालं माझ्या हातून कोण लाईक झाला हा फोटो? खरं तर मला लाईक करायचं नव्हतं. जीवाने इकडे नंदिनीचा एक फोटो दिवाळाला चिपकवतो. त्यानंतर जीवाला मोबाईलचा आवाज येतो म्हणून जीवा मोबाईल जाऊन बघ. जीवाला कळतं की नंदिनीने त्यांच्या लग्नाचा एक फोटो लाईक केलाय. हे बघून जीवाला खूप आनंद होतो. जीवा म्हणत असतो, तू आपल्या फोटोला लाईक केलाय म्हणजे तू अजूनही आपल्या नात्याबद्दल विचार करतेस. या गोष्टीने जीवाला खूप आनंद झालेला असतो. त्या आनंदामध्ये जीवा एकटाच डान्स करत असतो. त्यानंतर तो नंदिनीचा फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, थँक्यू सो मच. तू इतकं जरी केलंस ना तरी सुद्धा मी जिवंत राहीन या आशेवर. दुसरीकडे नंदिनी विचार करत असते, काय करू मी आता? समज गैरसमजांचे खेळच तर नको आहेत मला. माझ्या आयुष्यातून ब्लॉक केलंच आहे, इथेही करून टाकावं. नकोच ते नसते मोह आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डोकावणं, असं म्हणून नंदिनी जीवाला ब्लॉक करते. जीवा इकडे म्हणत असतो, अजून कुठल्या फोटोला लाईक केलायस का तू? असं म्हणून तो मोबाईल चेक करत असतो. त्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे नंदिनीचं प्रोफाईल का दिसत नाही आहे मला सोशल मीडियावर? हिने ब्लॉक केलंय का मला? हो, बाकी सगळे प्रोफाईल्स दिसत आहेत. अशी काय आहेस ग तू? आत्ता फोटोला लाईक केला आणि आत्ता लगेच ब्लॉक केलं. पण काहीही झालं ना तरी सुद्धा मी प्रयत्न करणं सोडणार नाही आहे चकाचक बाई. मी तुझा हात नाही सोडणार. त्यानंतर जीवा नंदिनीला फोन लावतो. इकडे जीवाचा फोन वाजत असतो. नंदिनी जीवाचा फोन उचलते आणि म्हणते, का त्रास देताय? मी तुम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केलंय. याचा अर्थ माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. ही साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला? यावर जीवा म्हणतो, कळतं ना, पण त्याआधी तू आपला फोटो लाईक केलायस, बरोबर ना? त्या लाईकच्या हार्टमध्ये ना मला चक्क तुझं हार्ट दिसलं चकाचक बाई, आणि जाणवलं अजूनही आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. यावर नंदिनी म्हणते, झालं तुमचं बोलून, आता मी बोलू? जीवा म्हणतो, बोल ना, अगदी मनसोक्त बोल. तू बोलत राहावं आणि मी मनसोक्त ऐकत राहावं, यासाठी तर मी फोन केलाय चकाचक बाई. नंदिनी म्हणते, हे बघा, मी तो फोटो ठरवून लाईक केलेला नाहीये. जे काही झालं ते चुकून झालं. जीवा म्हणतो, हरकत नाही, चुका माणसांकडूनच होतात चकाचक बाई. समोरच्याने मोठ्या मनाने माफ करणं यालाच माणुसकी म्हणतात. आणि मला वाटत नाही की तू आपला फोटो लाईक करून ती चूक केली आहेस म्हणून. अशा चुकांना होत राहू देत. मला आवडेल ते. मला खरं खरं सांग चकाचक बाई, तुला आत्ता माझी आठवण येत नाहीये? आठवण येत असेल म्हणूनच तर आपले फोटो बघत बसले असशील ना, आणि म्हणूनच चुकून का होईना आपला फोटो लाईक केला असेल, हो ना? त्यानंतर जीवा एक कविता म्हणू लागतो. आरे वारे किती पसारे, मांडून बसलेलो आवरणे आणि सावरणे. माझ्या तुझ्यामध्ये 100चे 5 गजरे, हातात गंधालेले आणि वडाभोवती लाख फेरे. माझ्या तुझ्यामध्ये. हे ऐकून नंदिनी म्हणते, बास बास, मला ऐकायचं नाहीये. जीवा म्हणतो, का? हे ऐकल्यावर जाणवतं का तुझं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे? अजूनही जीव जळलेलाच आहे. अजूनही माझं नाव घेतलं की श्वास अडतो, हो ना? नंदिनी लगेच फोन कट करते आणि मोबाईल स्विच ऑफ करून टाकते. त्यानंतर जीवा पुन्हा फोन लावत असतो, परंतु मोबाईल स्विच ऑफ येत असतो. जीवा नंदिनीचा फोटो हातामध्ये घेऊन म्हणत असतो, मला माहिती आहे चकाचक बाई, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे, परंतु तू ते मान्य करायला तयार नाही आहेस. करशील, एक दिवस तेही मान्य करशील. मी असं काहीतरी करेन उद्या की आपलं प्रेम मान्य करशील. काय सुंदर कविता केली होती ना? आपण आपल्या प्रेमावर एक टॅटू कोरला होता कधी काळी, एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये. 7 वचने जन्मसाथी बांधून घेऊ, लग्नानंतर होईल प्रेम माझ्या तुझ्यामध्ये, लग्नानंतर होईलच प्रेम. मानिनी इकडे किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा तिला नंदिनीची खूप आठवण येत असते. नंदिनी आणि काव्याबरोबरचे काही क्षण मानिनीला आठवत असतात. मानिनीच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असतं. एवढ्यातच विक्रम तेथे येतो. विक्रम मानिनीला धीर देत असतो. विक्रम म्हणत असतो, नको ना रडू मानिनी, मला माहिती आहे इथेच या किचनमध्ये तुमचं हे असं एकत्र चहा करणं,
जेवणाचं प्लॅनिंग करणं, आम्हा पुरुषांविषयी गॉसिप करणं, असा लंबा चौडा तुमचा रोजचा कार्यक्रम असायचा ना, तुझा आणि तुझ्या सुनांचा. यावर दोघेही हसत असतात. आठवण येते आहे ना, मैत्रिणींची खूप आठवण येते आहे ना. यावर मानिनी म्हणते, हो खूप. मानिनी म्हणते, इथे रोज मी आणि नंदिनी नाश्ता काय करायचा, दुपारचा बेत काय करायचा, हे सगळं ठरवायचो. सुरुवातीला ह्याला हे आवडतं, त्याला ते नाही आवडत, हे सगळं मी तिला सांगायचे. आणि मग नंतर सगळ्यांच्या आवडीनिवडी नंदिनीला कळायलाच लागल्या. आणि पुढे जाऊन तर काव्यासुद्धा मला इथे येऊन मदत करायला लागली. काव्याने इथेच पहिल्यांदा पार्थसाठी खिचडी शिकली होती. इथेच तिने पार्थसाठी श्रीखंडही केलं. तुम्हाला सांगू का, आमच्या तिघींची मैत्री ना या स्वयंपाकघराने बघितली आहे. हे स्वयंपाकघर साक्षीदार आहे हो. आणि आज त्या दोघी नाही आहेत ना, तर हे स्वयंपाकघर मलाही ओळख दाखवत नाहीये. मला या दोघी घरी यायला हव्यात हो. विक्रम म्हणत असतो, होणार, सगळं व्यवस्थित होणार, तू शांत हो. आणि असं काय ग मानिनी, तू कायम मला विश्वास देतेस ना. मी केवढ्याही मोठ्या वादळाने खचून गेलो तरी सुद्धा तुझी मुळं अशी घट्ट खोलवर रुजलेली असतात. तू अशी हार मानू नकोस ग. तुझं हारणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी हार असेल बघ. आणि काही काळजी करू नकोस ग, आपल्या मुली पुन्हा या घरात येणार. मी सांगतो तुला, आपण पुन्हा एकदा या घरात त्यांचा गृहप्रवेश येईल. तो सुद्धा दिवस नक्की येईल. मानिनी म्हणते, खरंच असं होईल ना हो. विक्रम म्हणतो, हा म्हणजे काय. 16 डिसेंबरला आपण बघितलं ना, जीवा आणि काव्या किती गुंतले आहेत नंदिनी आणि पार्थमध्ये. आणि तुला सांगू, नंदिनी आणि पार्थ सुद्धा प्रेमात पडले आहेत. हा, डोळ्यात दिसतं अगं ते. पण काय आहे ना, ती सुद्धा माणसं आहेत ना ग, संत नाही आहेत कोणी. लोकांना बोलायला काय आहे की त्यांनी फार रागवू नये, त्याने फार ताणून धरू नये. हे असं नाही होत ना. एक सांगू का मानिनी, जी माणसं अशी निस्वार्थ झोकून देऊन प्रेम करतात ना, त्यांना दुःख सुद्धा तेवढंच जिव्हारी लागतं ग. लागेल, थोडा वेळ लागेल सगळं ठीक व्हायला. मानिनी म्हणते, हो वेळ तर लागेलच, आणि मुख्य म्हणजे त्यांना जेवढा वेळ लागेल तेवढा त्याने घ्यावाच. विक्रम म्हणतो, हो म्हणजे काय. पुढे मानिनी म्हणते, आता जीवाने सुद्धा नंदिनीला कमी त्रास दिलाय का. आणि काव्या सुद्धा आत्ता शहाण्यासारखी वागतेय, पण सुरुवातीला केवढी चिडचिड करत होती. पार्थने सुद्धा ते सगळं सहन केलंच ना. प्रत्येक माणूस वेगळा असतो, हे प्रत्येकाने ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. संसाराचं सुद्धा ना सुखदुःखाचं एक चक्र असतं. म्हणजे सुरुवातीला जीवा काव्य जेथे होते तेथेच आता नंदिनी आणि पार्थ आहेत. पण होईल सगळं नीट. विक्रम म्हणतो, हो हो होणारच. मी माझ्या दोन्ही लेकींना मिस करत राहीन, वाट बघत राहीन त्यांची. विक्रम म्हणतो, हो हो ते तर तू करच. विक्रम म्हणतो, आणि एक सांगू मानेनी, आपल्या मुलींनी जरी घर सोडलेलं असलं ना, तरी हे घर त्यांना विसरलेलं नाहीये. विक्रम म्हणतो, सकाळीच आमच्या सुनबाई 2चा मेसेज आला होता. त्यानंतर विक्रम आपला मेसेज मानिनीला दाखवत असतो. मेसेजमध्ये नंदिनीने बाबा सकाळच्या गोळ्या घेतलात का असं लिहिलेलं असतं. पुढे विक्रम म्हणतो, आणि सुनबाई 1चा तर मला फोनच आला होता. मला म्हणाली मांजर बोक्यासाठी काहीतरी सरप्राईज पाठवणार आहे म्हणून. आणि मग ती गंमत बोक्याला दाखवा आणि मग तो कसा रिॲक्ट करतोय ते मला सांगा. पुढे विक्रम म्हणतो, जोपर्यंत नात्यामध्ये असे हे छोटे मोठे प्रयत्न चालू राहणार ना, तोपर्यंत जगामध्ये संसार शाबूत राहणार. मानिनी म्हणते, अगदी खरं आहे. दुसरीकडे रम्याने आपल्या आईसाठी बर्गर आणलेला असतो. रम्या आणि वसू आत्या मात्र खूप खुश असतात. रम्या वसू आत्याला म्हणत असते, आज मी आणि पार्थने दोघांनी गच्चीवर एकत्र वॉक केलं. पुढे रम्या म्हणते, मी सकाळी उठून पार्थ काय करतोय हे बघायला पार्थच्या रूमकडे गेली. दरवाजा असाच लोटलेला होता म्हणून दरवाजा खोलला तर पार्थ आत नव्हताच. म्हणून मी त्याला इकडे तिकडे शोधलं आणि नंतर गच्चीवर गेले तर पार्थ गच्चीवर होता. हे सर्व रम्या वसू आत्याला सांगत असते. तर पार्थ असा उभा होता. त्यानंतर मी माझा हात खूप दुखतोय असं नाटक केलं. अगं मग त्याने माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतले. किती वर्षांनी त्याने माझा हात हातात घेतला. एक्सरसाइजच्या निमित्ताने का होईना त्याने माझा हात धरला, मला स्पर्श केलं. आई, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का. अगं त्याला माझ्या हाताची काळजी वाटली, माझी काळजी वाटली. बस आता ना त्याला वाटणाऱ्या या काळजीचं मला प्रेमात रूपांतर करायचं आहे की मग झालं. वसू आत्या म्हणते,
रम्या, हे ऐकायला सगळं खूप छान फोन आलेला असतो. मालिनी म्हणत असते, जीवाला अगं बरं नाही वाटत आहे, तू जरा येतेस का, त्याला बरं वाटेल. यावर नंदिनी म्हणते, खरं तर आज जीवाला मी फोन करणारच होते, मला भेटायचं होतं त्यांना. दुसरीकडे पार्थसाठी एक पार्सल आलेलं असतं, परंतु पार्थ त्या डिलिव्हरी बॉयला म्हणत असतो, मी तर काही पार्सल मागवलं नाही आहे. दुसरीकडे काव्याने पार्थला फोन केलेला असतो आणि म्हणत असते, तुम्ही डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट आईस्क्रीम घेऊन आला होतात, मग आज माझ्याकडून छोटीशी ट्रिक आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री. दुसरीकडे विक्रम वसु आत्या आणि रम्याला म्हणत असतो, तुम्हाला आमच्यामध्ये पडायची काहीही गरज नाही आहे. मी तर असं म्हणेन की बरंच झालं हा असा भूतकाळ त्यांच्या समोर आला ना, ते बरंच झालं. पण मला एक गोष्ट कळली नाही मालिनी, हे असले फोटो आले कुठून?